श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। अयोध्येमध्ये राम आले, आता महाराष्ट्रात रामाचं राज आलं पाहिजे, अशा घोषणा आज मनसैनिकांकडून देण्यात आल्या। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशकात मोठ्या उल्हासात साजरा होतोय आणि या निमित्तानंच मनसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन सोहळा यावर्षी नाशिक मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय। 9 मार्च रोजी होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नाशिक शहरात येत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8 मार्च रोजी काळाराम मंदिरात महाआरती देखील करणार आहे। या निमित्तानं नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी परिसरात उत्साहाचं वातावरण असल्याचं बघायला मिळतंय। 18वा वर्धापन दिनानिमित्त मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले फलक नाशिककरांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत। अयोध्येमध्ये राम आलेत, आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे, अशा आशयाचे फलक सानप यांनी लावले। यासह राज ठाकरे यांचे वेगवेगळे विचार असलेले फलक देखील शहरभर लावले जातात। या ठिकाणी 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आहे। तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यानुसार सन्माननीय राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश धाबाडे विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे। आणि आज आपण या घटनेने या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे, अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे, अनेक जण आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना माननीय राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची, साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर आता सज्ज झाले। शहरात सर्वत्र मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात फलकबाजींसह स्वागत कमानी उभारण्यात आल्यात, तसेच सर्वत्र झेंडे पताका देखील लावण्यात आलेत। प्रसाद सानप यांनी राज ठाकरे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची ही थीम विशेष लक्ष वेधून घेते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।